ठाणे शहराला विकासाच्या नावावर भकास करण्याचे धोरण आखले जात आहे. अमर्याद वृक्षतोड केली जात आहे. नवनवे प्रकल्प आणताना ठाणेकरांना विश्वासात घेतले जात नाही. परिणामी ऐतिहासिक शहर म्हणून ज्या ठाण्याचा जगभर डंका आहे, त्या शहराची वाताहत होताना पाहणे अवघड असल्याने आपण ठाणे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी वेकअप ठाणेकर हे अभियान राबवित आहोत, असे दयानंद नेने, राजेश कदम, मेघना शेट्टी, अविनाश चिटणीस, हिमानी वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बुधवारी ठाणे शहराच्या विविध भागात वेकअप ठाणेकर अर्थात ठाणेकर जागा हो असा संदेश देणारे होर्डिंग्स लावण्यात आले होते. या होर्डिंगची जोरदार चर्चा ठाण्यात होती. हे होर्डिंग्स कुणी लावले याची चर्चा सुरू असतानाच आज दक्ष ठाणेकरांनी एकत्र येऊन आपली ओळख दिली. दयानंद नेने यांनी सांगितले की ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यात सुमारे 10,000 झाडांची कत्तल केली आहे. त्या बदल्यात किती झाडे लावण्यात आली, किती जगवली याची काहीही माहिती दिली जात नाही. रिंग रेल्वेच्या नावाखाली शहर पोखरून टाकण्यात येत आहे. खरोखर शहराला याची गरज असणार आहे का? अमेझॉन आणून ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले जात आहे. मेट्रोच्या नावाखाली हायवे अरुंद केले जात असून सर्व्हिस रोड संपवून टाकले जात आहेत. या सर्व प्रकल्पात ठाणेकरांची मतेही जाणून घेतली जात नाहीत. ठाणेकरांना विचारात घेऊनच हे प्रकल्प राबवावेत अशी आमची माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही दबावगट निर्माण करणार आहोत. हा दबावगट पूर्णतः अराजकीय असला तरी आमच्यासाठी कोणीही वर्ज्य नाही. शहराच्या धोरणात्मक विकास कामात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच आम्ही सामावून घेणार आहोत, कारण कर भरणाऱ्या ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची धारणा आहे, असे राजेश कदम यांनी सांगितले. यावेळी या फोरममधील गुरुसिंग, श्रीकांत बर्वे, हिनल जयवंत, लावण्या पाटील, अनिल शाळीग्राम, साहिल उदगुडे आदी उपस्थित होते. हे बघ, कुठलीही एखादी चळवळ किंवा मुवमेंट एकदा सुरू होते तर त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये पहिला विचार येतो किंवा त्यांच्यावरती आरोप होतात की तुम्ही विकास थांबवण्यासाठी हे सगळं ॲजिटेशन करतायत. आमचं जे ॲजिटेशन आहे, आमची जी मुवमेंट आहे आत्ताची, त्यात आमची भूमिका स्पष्ट आहे की आमचा विकासाला विरोध नाही. विकास हा झालाच पाहिजे, पण तो प्लॅन्ड विकास झाला पाहिजे, अनप्लॅन्ड विकास होता कामा नये. गेल्या 25 वर्षामध्ये ठाणं जे ओबडधोबड ज्या पद्धतीने वाढलेलं आहे, ते सगळं ते जे डेव्हलपमेंट म्हणू आपण तर ते अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट आहे. कारण की बिल्डिंग्स खूप झाल्या आहेत, कॉन्क्रीटची जंगलं उभी राहिली आहेत, हिरवं जो ज्याला फॉरेस्ट म्हणतो आपण ते सगळं काय म्हणतो आपण ऱ्हास झालाय त्यांचा. विजेचा प्रश्न लोकांचा सुटलेला नाहीये, पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. ट्रॅफिक रस्त्यावरती एवढा वाढलेला आहे की घरातनं निघाल्यानंतर ओळ्यापासून तुम्हाला 3 नाक्यापर्यंत यायला 1.5 तास लागतो. तर हे सगळं अनप्लॅन डेव्हलपमेंट झाल्यामुळे हे विषय सगळे उभे राहिलेले आहेत. त्यातून आता एक मेट्रो आहे, त्यात एक आणखीन रिंग मेट्रो निवडली गेलेली आहे आणि त्या रिंग मेट्रोचा रूट असा आहे ज्याचा 30% ठाणेकरांच्या पलीकडे कोणालाही उपयोग त्या मेट्रोचा होणार नाही, रिंग मेट्रोचा. आणि त्यांनी जे DPR मध्ये दिलंय की 6-6.5 लाख प्रवासी रोज या मेट्रोचा लाभ घेतील. मला हे असं होईल असं बिलकुल वाटत नाहीये. किती होईल नेमकं मी आता गेस नाही करत, पण 6-6.5 लाख प्रवासी ही रिंग मेट्रोचा जो रूट आहे तो रूट बघून मी सांगू शकतो की 6-6.5 लाख हे नाहीये, वाढणार नाहीयेत. तुम्ही स्टेशनापासून ती घेऊन जाणार आहात लोकमान्य नगरमध्ये, लोकमान्य नगरमधनं तुम्ही उपवनला आणणार, उपवनवरनं तुम्ही बाहेर पाटलीपाड्याला आणणार, पाटलीपाड्यातनं तुम्ही ती घेऊन जाणार कोलशेतला, कोलशेतवरनं बाळकुमला येणार, बाळकुमवरनं साकेत राबोडी करत पुन्हा स्टेशनला जाणार. आता ह्याच्यामध्ये किती लोकांना फायदा होईल तुम्हीच विचार करायचा. तर हे जे सगळं अनप्लॅन्ड आहे, कोणाला तरी काहीतरी करावं असं वाटलंय आणि आपण ते करायचं आणि आपल्याला विचारणारं कोण नाहीये म्हणून आपण हा कुठचाही विषय रेटून न्यायचा. तर ही मुवमेंट, ही चळवळ एकच त्याच्या मागचं भूमिका आहे की यांना सगळ्यांना एक मनामध्ये थोडं तरी आलं पाहिजे की आम्हाला विचारणारं कोणतरी आहे आणि ते विचारणारी म्हणजे जनता असली पाहिजे. म्हणून जनतेला जागृत करण्यासाठी वेकअप ठाणेकर हा विषय. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाण्यातील पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला. नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आपला तोल गमावला आणि पत्रकारांना उघडपणे मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर पत्रकार विषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केल्याने पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, सर्व पदाधिकारी, सभासद यांच्या वतीने ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने पत्रकार या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. पत्रकार संघांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अशा प्रकारची वागणूक अजिबात सहन केली जाणार नाही. प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे आणि लोकप्रतिनिधींनी जर धमक्या व अपमानास्पद भाषा वापरली तर तो लोकशाहीसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. या आंदोलनादरम्यान पत्रकारांनी प्रशासनाकडे खासदार संजय दिना पाटील यांनी जाहीर माफी मागावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळासह पत्रकारिता क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली असून आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे. या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे. तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकाराशी बोलला. आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात. त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्याही जनाशी देण्यात नसतं. तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे. आणि मी ठाणे शहराच्या पत्रकारांच्या वतीने आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे नेते आहेत, त्यांना मी विनंती करतो की अशा या शिवराळ भाषा करणाऱ्या आमच्या पत्रकारांना धमकी ठार मारायची धमकी देणाऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही कडक कारवाई करावी, त्याला समज द्यावी. आम्ही तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करूच. हा आमच्या स्वातंत्र्यावरती घाला आहे. जसा जर हे सर्वसामान्य आमच्या पत्रकारांसारख्या लोकांना जर त्यांची अशी ट्रीटमेंट करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं हा आता आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. या भारतात लोकशाही आहे, लोकशाहीचं राज्य आहे. लोकशाही राज्यामध्ये तुम्ही कोणाला धमकी देऊ शकत नाही किंवा मारू शकत नाही किंवा तुम्ही बोलू शकत नाही, शिवी देऊ शकत नाही. हा सरासर गुन्हा आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्या ज्या पक्षात ते गेले त्या पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे. आमच्या पत्रकारांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. आणि पत्रकारांना माझी एक विनंती आहे आमच्या सर्व पत्रकारांना की आपण सर्वांनी मिळून एक डिसिजन घेऊया. जे आपल्या पत्रकारांच्या विरोधात आपल्याला मारण्याची ठार मारी धमकी देतात त्यांचं कुठलंही वृत्तांकन करू नये. त्यांना जरा एकदा आपल्या पण धमकी दाखवा, आपली पण त्यांना जरा. आणि त्यांनी दुसरी गोष्ट म्हणजे जेवण काढलं. अरे माणसं जेवण काढतात, आज तुम्ही आमचं जेवण काढतं, उद्या तू उपाशी मरशील.
अशी परिस्थिती लोकांनी. आता तू जेवण केलं का आम्ही तुमच्या पाटील लावून लागलो होतो की जेवायला द्या म्हणून. तुम्ही आम्हाला तुमच्या फायदा करता, आमच्या लोकांना तुम्ही रात्रभर थांबवता, वेळ घालवता. मग आणि तुम्ही त्याला जेवण दिलं तर ती मोठी काय गोष्ट केली. जेवण तुम्ही दिलं हा काय उपकार नाही केले. हा तुमच्या करता तुम्ही आमच्या माणसांनी काम केलं म्हणून तुम्ही त्यांना जेवण दिलं. तर त्यात पण आमचे सर्व लोक जेवण नसतील, तुम्ही सर्व जातीला आमच्या हे कराल पत्रकार जातीला, तर हा तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे अशा गोष्टी खपून घेतल्या नाही. हा एक संजय दिनवा पाटील नाही, सर्वांनीच कुठल्याही पॉलिटिशियन लोकांनी किंवा सर्वसामान्य, आम्ही तुमच्या कशाला नसतो, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना गृहीत धरू नका. आमची पत्रकार जर भडकले तर तुमचं या देशात पुन्हा निवडून येणं कठीण राहील, याचं तुम्ही भान ठेवा. रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक चिंतन हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीत रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि सुविधांवरून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या, ठाणे पनवेल लोकल फेऱ्या वाढवा, कल्याण बदलापूर, कल्याण आसनगाव चौथ्या मार्गिकेचे काम लवकर मार्गी लावा, दुरांतो एक्सप्रेसला ठाणे पनवेल थांबा द्या, दिघा येथील मोगली धरण नवी महापालिकेला हस्तांतरित करा आदी विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्या. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. बैठकीस खासदार श्रीरंग अप्पा बारणे, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार उज्ज्वल निकम, रेल्वे प्रशासनाच्या वतीने राजीव श्रीवास्तव, हिरीश मीना, विवेक सागर, मुख्य सुरक्षा आयुक्त रजनीश माथुर, प्रधान मुख्य अभियंता भुवनेश कुमार यादव, मुख्य प्रशासकीय अधिकारी अक्षय सक्सेना, मुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच PK चतुर्वेदी, सचिव मध्य रेल्वे उपस्थित होते. रेल्वे प्रशासनातील अधिकारी प्रवाशांना सुविधा देण्यात चालढकल करत असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीच्या प्रारंभीच त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रवाशांना तातडीने मूलभूत आणि पायाभूत सुविधा तातडीने देण्याची सूचना त्यांनी केली. अमृत भारत स्टेशन अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेबाबत सुद्धा चालढकल सुरू आहे. रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी पुनर्विकासाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. तर ठाणे रेल्वे स्थानकात 7 ते 8 लाख प्रवासी प्रवास करत असल्याने मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, स्वच्छता यावरूनही खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हा शाखा युनिट 3 ने अटक केली आहे. राजेश अरविंद राजभर असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सोन्या चांदीचे व रोख रक्कम असा एकूण 38,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. आरोपी राजेश अरविंद राजभर वय 30, राहणार आजमगड उत्तर प्रदेश व सध्या राहणार डोंबिवली याला गुन्ह्याच्या घटनास्थळी व परिसरातील CCTV फुटेजच्या व तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून कल्याणचे गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने आजमगड राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ठाणे, नवी मुंबई, पालघर, ठाणे ग्रामीण क्षेत्रात घरफोडी करून चोरी केलेले सोन्याचे, चांदीचे व रोख रक्कम त्याची पहिली पत्नी व भाऊ राकेश अरविंद राजभर यांच्याकडे ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे त्याच्याकडून 38,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच राजेशकडून 21 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्यावर यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये एकूण 33 गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत. विष्णुनगर पुलिस स्टेशन डोंबिवली में घरफोड़ी चोरी का ऑफेंस रजिस्टर था, जिसका पैरेलल इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच यूनिट
3 के पुलिस इंस्पेक्टर अजीत शिंदे, असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर सर्जेराव पाटिल और उनकी टीम एसीपी शेखर बागड़े इनके पर्यवेक्षण में करी थी, जिसमें 2 आरोपी ये गुने में निष्पन्न हुए। एक का नाम है राजेश राजभर और दूसरा राकेश राजभर। ये दोनों आरोपी से अभी तक 21 गुने डिस्क्लोज हुए, जिसमें 38 लाख का मुद्देमाल सीज किया है, जिसमें सोने और चांदी के ज्वेलर से और इनके अगेंस्ट इसके पहले 33 ऑफेंस इसके पहले रजिस्टर है। ये दोनों आरोपी का राजेश का पुलिस कस्टडी रिमांड आज तक है और भी ठाणे ग्रामीण, नई मुंबई, मीरा भाईंदर और परिसर के कई गुने डिस्क्लोज होने की शक्यता है। सर, क्या दोनों सगे भाई या उनका बैकग्राउंड क्या है और किस ये दोनों सगे भाई है। मेरे मूल रहने वाले आजमगढ़ उत्तर प्रदेश के। इनके अगेंस्ट इसके पहले 33 ऑफेंस चोरी, घरफोड़ी ये इसके अंदर दाखिल है। सर, क्या पहले चोरी से पहले रेकी करते थे या यस, वो दोनों आरोपी पहले रेकी करते थे, जहाँ पे उनको चोरी करना है, घरफोड़ी करना है, उसके एरिया की वो घर की वो रेकी करते। ये लोग यहाँ पर महाराष्ट्र में क्यों चोरी करते थे और राज्य में करते थे? क्या ये लोग महाराष्ट्र के राज्य में चोरी करके अंजाम देते थे? अभी तक जो 21 ऑफेंस डिस्क्लोज किए, जो थाना आयुक्तालय, नई मुंबई आयुक्तालय, मीरा भाईंदर और थाना ग्रामीण एरिया के है। हमारा इन्वेस्टिगेशन जारी है, जिसमें और भी कई अन्य इलाकों के ऑफेंस डिस्क्लोज होने की शक्यता है। इनकी पास से क्या क्या बरामद हुए और क्या क्या बरामद होना? 38 लाख का मुद्देमाल अभी तक सीज किया है, जिसमें सोने और चांदी के ज्वेलर्स और बाकी कुछ मुद्देमाल है जो सीज किया है। ठीक है।